नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात महा टॉक्स. ह्याआधी मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणारे अजय बारसकर यांनी जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आहे ते गंभीर असे आरोप केले. या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत संभाजी दहातोंडे सर. ते सर नेमकं काय सांगाल? त्यांनी जे आज आरोप केला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की गंभीर आरोप केलात, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मराठा महासंघाची भूमिका आहे कोणत्याच चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, कोणत्याच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप करू नयेत. मुळात जे आज आरोप झालेले आहेत ते चुकीचे आरोप आहेत आणि ते कोणत्या उद्दिष्टाने केले ते मला पाहावं लागेल. परंतु मराठा महासंघाची जी भूमिका आहे का ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका मराठा महासंघाची गेल्या अनेक वर्षापासून आहे. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीतून आरक्षण मिळालं तर ते केंद्र आणि राज्याला लागू होतं. आणि परंतु आता त्याच्यामध्ये काय झालं का जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं जवळजवळ 75% लोकांचे कुणबी दाखले आपल्याला मिळालेले आहेत. जवळजवळ मराठा महासंघाच्या आंदोलनामुळे, जरांगे पाटलाच्या आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे हे सगळे आंदोलन एकत्र केले. आता मराठा समाज एकत्र केला सकल मराठा समाजाच्या वतीनं, तर 75% लोकांची जवळ कुणबी दाखले आपल्याला मिळालेले आहेत, जे वंशावळी पद्धतीने मिळालेले आहेत. सख्खे सोयरे नात्याचे सोडून वंशावळी जे पितृसत्तेमध्ये त्यांना मिळालेले आहेत. आता 2मध्ये दुसऱ्यामध्ये आता 25% मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्याला काही भाग आहे आणि कोकणातला 100% भाग आहे. कोकणामध्ये कुणबी दाखले मिळत नाही, ओबीसी मिळत नाही. आता काल जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण डिक्लेअर केलं आहे त्या आरक्षणामध्ये महत्त्वाचा विषय का 10% हे आरक्षण मिळणार आहे. लोकांना नोकरी आणि शिक्षणामध्ये तर 100% आरक्षण आता झालेलं आहे. म्हणून दोन्हीचा फायदा जर घेतला आरक्षणामध्ये तर निश्चितप्रमाणे त्यांना सगळ्याला त्याचा लाभ होईल, फायदा होईल. परंतु एक आहे, हे 10% आरक्षण आता टिकलं पाहिजे कोर्टामध्ये. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की मी टिकणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं त्यावेळेस ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. परंतु आता त्यांनी सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आता ते आरक्षण दोघांनी कायद्याचा अभ्यास करून ते दिलेलं आहे, ते टिकल असं म्हणतात. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर काही असेल तर त्याला घटनादुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण आता मिळणार नाही. आणि घटनादुरुस्ती करायची तर ती दिल्लीला करावं लागेल. त्याच्यामुळे 25 जुलैला पहिलं आंदोलन आम्ही दिल्लीला ठेवलं होतं मराठा महासंघाने. आणि आता 17 फेब्रुवारी मागं 17 तारखेला आपण दिल्लीला महाराष्ट्राला बैठक ठेवली होती. जाट, मराठा, पाटीदार, गुजर आणि या सगळ्या समाजाच्या प्रतिनिधी बैठक ठेवून एक निर्णय झाला का 1930ची जी जनगणनेनुसार 80% मर्यादा वाढवली पाहिजे आणि ओबीसीतून सर्व समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. यासाठी घटनादुरुस्ती करायची. त्यासाठी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आम्ही यांना पत्रही दिलेलं आहे. हे आमचं आंदोलन शांतते मार्गाने चालू आहे. हे कोणाचं उद्रेक करणारं, कोणाला आरोप करणारं, कोणा मराठा महासंघाचं हे आंदोलन नाही आहे. हे देशातल्या सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी एकच धडा घेतलेला आहे. आपल्याला आंदोलन हे शांततेने मार्गाने करायचं आहे. सकाळी काही आरोप झाले प्रत्येकावर, ते आरोप दखल घ्यायची परिस्थिती नाही. हे म्हणजे माझं असं मत आहे, कोणी तर आरोप करूच नाही, म्हणून जर करत केलं समाजाने त्याची काही दखल घेऊ नये. समाजाच्या विषयी एकदम चांगली भावना आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. समाज सगळा एकत्र आलेला आहे आणि समाजाने समाजाच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पाठपुरावा करून ते काल 10% आरक्षण आपल्याला दिलेलं आहे. शब्द दिल्याप्रमाणे 10% आरक्षण दिलेलं आहे. ते बी टिकेल. टिकणार का नाही टिकणार तो नंतरचा विषय आहे. पण आता त्याचा लाभ घ्या. कुणबीमधून ज्याला दाखले मिळतील 75% त्यालाही लाभ मिळेल. हे सगळ्यांनी आंदोलन करताना शांतते मार्गाने आंदोलन, एकमेकांवर आरोप करू नये. अजय बारसकर यांनी असा सुद्धा आरोप केला आहे मनोज जरांगे पाटील आहेत ते गुप्त बैठक आधी घ्यायची आणि मग प्रसारमाध्यमात बैठक घ्यायची असा आरोप केला. त्याबद्दल नेमकं कसं सांगाल, कसं बघेल काय? आता आंदोलन कार्यकर्त्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात. माझं असं मत आहे कोणी कोणावर आरोप करू नये. आणि अजय बारसकर साहेब, मी त्यांना विनंती करतो मराठा समाजाच्या महासंघाच्या वतीनं, ते माझे चांगले बी मित्र आहेत, का आता हे याच्यात आरोप आणि प्रत्यारोप करणं चुकीचं आहे. आपल्याला काय करायचं आहे ते आपण आंदोलन करून करूया, परंतु आता हे करू नये. आत्ता जवळजवळ सर्व खालच जर बघितलं 10% हे आरक्षण देण्यात आलं होतं, मराठ्यांना देण्यात आलं आहे. पण कुठे ना कुठे थोडं ते आत्ता त्यामध्ये आल्यात आणि ह्याआधी सुद्धा त्यांच्यासोबत होते, पण आता त्यांनी नेमकी अशी का भूमिका घेतली, याकडे तुम्ही कसं बघता, काय सांगा? काय आंदोलन ज्यावेळेस मोठं होतं ना त्यावेळेस आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याचा एक भाग आहे. समाज एकत्र आला का आरोप प्रत्यारोप होत असतात. आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा पाहिलं, अनेक समन्वय मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं सगळ्या मंत्रालयात हिंडत होते. त्यांची काय अवस्था झाली आपल्याला सगळ्याला माहीत आहे. त्यामुळं आपण आता ह्याविषयी काही न बोललेलं चांगलं. फक्त माझं म्हणणं आहे कोणी कोणत्याही संघटनेवर आणि कोणत्याही मराठा समाजावर एकमेकावर आरोप करू नये. आता ओबीसी मराठा असा वाद भुजबळ साहेबांनी केला आणि तिकडे बी जरांगे पाटलांनी केला. ते वादसुद्धा व्हायला नको, पण झाला, ते दुर्दैवाने झाला. परंतु आता ते सगळं थांबलं पाहिजे आणि आरक्षण हा मुद्दा उद्दिष्ट ठेवला पाहिजे.
मनोज जरांगे यांनी जे आहे ते काल 10% आरक्षण भेटल्यानंतर सांगितलं की आम्हाला ओबीसीतून पाहिजे, संतप्त प्रतिक्रिया दिली. याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल? नाही, बरोबर आहे त्यांचं. ओबीसी त्यांना माहिती आहे ओबीसीतून आरक्षण दिलं टिकणार आहे, परंतु काही ठिकाणी ओबीसी सर्टिफिकेट मिळतच नाही, कुणबी वंशावळी मिळत नाही. त्या लोकांचं काय, कोकणातल्या मंडळींचं काय, मुंबई समजा शहरामध्ये आहेत किंवा मराठवाड्यात काही मंडळी आहेत, विदर्भात काही मंडळी राहिलेली आहेत, ते ओपनमध्ये ट्रीट केले जातात. ह्या लोकांसाठी हे आरक्षण चांगलं आहे. नक्की जसं तुम्ही म्हणालात की आरक्षण जे आहे ते आरक्षणासाठी ते दिल्लीमध्ये, म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जर नाही भेटलं तर तुम्ही दिल्लीमध्ये जाणार आहात का, नेमकं काय काय सांग? नाही, ती भूमिका देश पातळीवरची अखिल भारतीय मराठा महासंघाची. आम्ही देशपासून आरक्षणपासून वंचित जे लोक घटक आहे त्यांच्या संघ आम्ही बैठका चालू आहेत आणि त्यांना देश पातळीवर आम्ही आंदोलन करणार आहोत. नक्की, धन्यवाद. आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आरक्षणासाठी आहे ते देशपातळीवरती आहे ते काम करण्यात येण्याची भूमिका आहे अशी मांडण्यात आली. अशा प्रकारे बातम्यांसाठी यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.